प्रेज द लॉर्ड. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 मध्ये आम्हाला संविधान मिळालं. मी संविधानावर बोलणार नाहीये, परंतु 1950 सालामध्ये आजचा तो दिवस होता आणि त्या दिवसाची आम्ही सगळेजण आठवण ठेवतो आणि आम्हा भारतीयांसाठी तो मोठा आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा क्षण आहे. आज मी पुन्हा एकदा काही परमेश्वराची वचने घेऊन तुमच्या समोर आलो आणि या अगदी थोडक्यात आपण परमेश्वराच्या वचनांकडे पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचं पुस्तक 16वा अध्याय 25 ते 34 वचनांमध्ये एक सुंदर इथे घटना आम्हाला पाहायला मिळते आणि त्या घटनेमध्ये असं सांगितले की पौल आणि सिला हे दोघं जण प्रार्थना करत होते आणि ते कुठे होते तर जेलमध्ये, बंदी शाळेमध्ये त्यांना टाकण्यात आलेले. आणि ज्यावेळेस ते प्रार्थना करत आहेत त्यावेळेला एकाएकी भूकंप झालाय आणि त्या बंदी शाळेचे पाय डगमगले असं सांगितले. 26वं वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. काय झालं इथं? पौल आणि सिला. हा पौल तोच आहे जो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ करत होता. हा पौल तोच आहे जो शास्त्री आणि पुरुषांपैकी एक व्यक्ती होता, जो येशूचा हेट करायचा, जो येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा हेट करायचा, जो येशूच्या मागे चालणाऱ्या लोकांना फटके मारायचा, फरमान काढायचा. आणि हा तोच पौल आहे जो दमस्कसच्या वाटेवरती निघाला होता, हातामध्ये एक प्रकारचं वॉरंट घेऊन की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना पकडायचं आणि बंदी शाळेमध्ये नेऊन टाकायचं. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी त्याला भर रोडवरती ऐकायला आली आणि तिथे त्याला परमेश्वराचं आवाज समजल्यानंतर, परमेश्वराची वाणी समजल्यानंतर, परमेश्वराचं त्याच्यासाठी एन्काउंटर झाल्यानंतर त्याचं जीवन बदललंय. आणि त्याचं जीवन बदलल्यानंतर तो सनेद्रिन सभेचा होणारा पुढचा अध्यक्ष होता. 70 जणांची सनेद्रिन सभा असती यहुदी लोकांमध्ये आणि त्या सभेचा होणारा तो नेक्स्ट अध्यक्ष होता. पण असा हा पौल जेव्हा येशू ख्रिस्ताचं आणि त्याचं एन्काउंटर झालंय, ज्यावेळेला येशूने त्याला बोलावलंय, ज्यावेळेस येशूने त्याचं जीवन बदललंय, त्यावेळेस मात्र हा भर चौकात जाऊन येशूच्या नावाची सुवार्ता गाजवतोय, येशूच्या नावाची घोषणा करतोय. येशू कशा प्रकारे जिवंत आहे, कशा प्रकारे तो या जगात आला, कशा प्रकारे तो मरण पावला आणि त्यानंतर तो कसा पुन्हा जिवंत झाला आणि पौलाला त्याने कशा प्रकारे दर्शन दिलं, या सगळ्या गोष्टींविषयीची तो सुवार्ता जगाला गाजवतो. आणि ही सुवार्ता गाजवत असताना तिथे जर पाठीमागे पाहिलं 16व्या अध्यायामध्ये 26व्या वचनात की ज्या वेळेला ते प्रार्थना करण्यासाठी जात होते मंदिराकडे, त्यावेळेला कोणीतरी एक मुलगी होती आणि ती मुलगी तिच्या अंगामध्ये येत होतं. तिच्या अंगात येत असताना ती रोज त्यांच्या पाठीमागे चालायची आणि ती मुलगी ज्या वेळेला त्या पौलाच्या पाठीमागे चालायची, त्यावेळेला एक दिवस पौलानी तिच्यातल्या त्या भूताला धमकावलंय येशूच्या नावामध्ये आणि ते भूत निघून गेले.
आणि ज्या वेळेला ही गोष्ट घडली त्यावेळेस तिचा जो धनी होता किंवा ती जे अंगात येत असताना जे प्रश्न विचारले जातील किंवा त्याची जी उत्तरं दिली जायची आणि त्याच्यामुळं तिच्या संगती असणारा तिचा जो धनी होता, जो मालक कोणी असेल तिचा, आणि त्या व्यक्तीची चांगली कमाई व्हायची. परंतु या पौलाने ज्या वेळेला येशूच्या नावामध्ये धमकावलंय त्यावेळेला तिच्यामधला ते भूत निघून गेले आणि ते भूत निघून गेल्यानंतर त्या मालकाला राग आलाय आणि म्हणून त्यांनी पौलाच्या नावाची कंप्लेंट केली आणि पौलाला जेलमध्ये टाकण्यात आले. प्रेज द लॉर्ड. सुंदर घटना आहे नाही? एखाद्याच्या जीवनातलं भूत काढल्यानंतर, एखाद्याचं जीवन फ्री झाल्यानंतर ऍक्च्युली आनंद झाला पाहिजे. एखादा व्यक्ती ज्या वेळेला त्रासातून बरा होतो, त्याच्या समस्येतून बरा होतो, त्याला त्याच्या जीवनामध्ये आनंद मिळतो, शांती मिळते, समाधान मिळतोय, त्याचे रोग आजार विकार बरे होत आहेत किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठेतरी परिवर्तन होतंय. एखादा दारुड्या व्यक्ती जर दारू प्यायचं त्यांनी बंद केलं तर त्याच्यासारखा मोठा आनंद त्याच्या घरातल्या लोकांना कुठलाच दुसरा आनंद नसणार आहे. परंतु त्या मालकाला राग आलाय आणि त्यांनी पौलाला आणि सिलाला दोघांना जेलमध्ये नेऊन टाकले. आणि मग या जेलमध्ये असताना हे दोघ जण गप्प बसलेले नाहीत. जेलमध्ये जाऊन त्यांनी स्तुती, आराधना, प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली त्यावेळेला तिथे भूकंप झालाय, बंदी शाळेचे पाय डगमगले असं सांगितलंय आणि अद्भुतरित्या परमेश्वरांनी त्यांची सुटका केली. पण सगळ्यात मजेदार गोष्ट काय आहे तर ज्या वेळेला त्यांची सुटका झाली त्यावेळेला त्या जेलरला ते लक्षात आलंय आणि जेलरला असं वाटलं की सगळेजण पळून गेलेत. ज्या वेळेला त्या बंदी शाळेचे सगळे दरवाजे उघडले गेलेत त्यावेळेला जेलरला असं वाटलं की सगळे पळून गेले. आणि मग पुढे जर पाहिलं तर तो स्वतःला बघा, मी तुमच्यासाठी वाचतो ते वचन. तेव्हा बंदी शाळेच्या नायकाने जागे होऊन बंदी शाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून स्वतःला घात करणार होता. काय करणार होता? तो तलवार काढून तो स्वतःलाच घात करून घ्यायच्या विचारात होता, सुसाईड करायच्या विचारात होता. परंतु पौल म्हटला की थांब, स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस. आम्ही सगळेचे सगळेजण इथंच आहोत, आम्ही पळून गेलेले नाहीत. आणि मग त्या जेलरने त्यांना बाहेर काढले आणि तो पौलाला विचारतो की माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. 30वं वचन जर तुम्ही वाचलं तिथे तर तो जेलर असं म्हणतोय, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा. आजच्या जगामध्ये आम्ही जगत असताना आम्ही पाहतो की लोक अगदी नको नको त्या गोष्टींच्या पाठीमागे लागलेत. जगिक पद्धतीने जगायचंय, घर, गाडी, पैसा, बंगला आणि या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठीचा अट्टहास, त्यासाठी सगळ्या प्रकारच्या नात्यांची केलेली कुचंबना, आम्ही या सगळ्या गोष्टी आज जगामध्ये पाहत आहोत. पैसा मिळवण्यासाठी एखादी मुलगी 7-7, 8-8 जणांसंगती लग्न करते, 2-4 दिवस त्या नवऱ्यासंगती राहते की त्याला सोडून त्याच्याकडचं आहे ते सगळं घेऊन पळून जाते. अशा काही काही बातम्या ऐकायला मिळतात, विचित्र विचित्र. पैसा मिळवण्यासाठी काय काय लोक करत आहेत. परंतु आजच्या जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पडला पाहिजे की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करायला हवंय. जगातली प्रॉपर्टी मिळवण्यासाठी, जगातली संपत्ती मिळवण्यासाठी, नावलौकिक व्हावं यासाठी, कुठेतरी फेमस व्हावं यासाठी इंस्टाग्रामवरती पाहिजे तसे नको नको त्या प्रकारचे व्हिडिओज काढून पोस्ट केले जातात.
इंस्टाग्राम, फेसबुक, चॅट GPT, काय 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 नवीन नवीन गोष्टी येत आहेत. काय काय लोक करत आहेत तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहीत आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना एक गोष्ट मात्र विसरत चाललेत, की मनुष्याला तारणाची गरज आहे. हालेलुया. मोठी आणि महत्वाची गोष्ट, या जगात कुठलाच शॅम्पू, कुठलाच साबण नाही जो तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करू शकेल. प्रेज द लॉर्ड. या जगात कुठलंच केमिकल असं तयार झालेलं नाही की जे तुमच्या आणि माझ्या पापांना धुवून टाकेल. हा जेलर या पौलाकडे आलाय आणि तो म्हणतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. आणि त्या पौलाने सांगितले की पुढच्या 31व्या वचनात ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. काय म्हणतो पौल? तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. काय कर त्याच्यासाठी? तू प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेव. तो येशू जो सुमारे 2025 वर्षापूर्वी या जगात आला, तुमच्या माझ्या पापांसाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला, तो स्वर्गात गेला. स्वर्गातून ज्या येशूने या पौलाला दर्शन दिले, जो येशू असं म्हणतो की मी काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे, जो येशू म्हणतो की या युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या संगती असेल, तो येशू ज्याने अनेक रोग्यांना बरं केलं, ज्याने मेलेल्यांना जिवंत केलं, ज्याने अनेक प्रकारच्या रोग आजार विकारातून, अंधकाराच्या शक्तीपासून, सैतानी शक्तींपासून लोकांना सुटका दिली, ज्याने तुमचं आणि माझं पाप वधस्तंभावरती स्वतः वाहिलं आणि तो म्हटला की आता फक्त विश्वास ठेवा, विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण होईल. त्या येशूवरती विश्वास ठेवण्यासाठी हा पौल त्या जेलरला सांगतोय. आज तीच गोष्ट मी देखील तुम्हाला सांगतोय. प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा म्हणजे तुमचं तारण होईल. या जगात तुम्हाला अनेक प्रश्न असतील, परंतु तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नांपेक्षा एक मोठा प्रश्न आहे की माझं तारण कसं होईल. हालेलुया. आणि माझं तारण कसं होईल हाच जर प्रश्न तुम्हाला पडला नसेल तर तुम्ही जगिक गोष्टींमध्ये गुरफटून गेलेले आहात. जगातल्या त्रासांमध्ये, दुःखामध्ये, आजारांमध्ये, अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेमध्ये असतात. परंतु मला आज तुम्हाला सांगायचंय, या सगळ्या समस्या, या सगळ्या प्रकारचे त्रास, आजार, विकार, संकट, या सगळ्या गोष्टी आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणार आहेत. परंतु त्याच्या पलीकडे पुढे जाऊन एक मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे की आमचं तारण कसं होईल. आणि जर तारणच मिळालं नाही तर जगातलं सगळं कमवलं तरी तुम्ही काय कमवलं, हा मोठा प्रश्न आहे. आमच्या आत्म्याचं तारण होणं हे फार महत्वाचं आणि मोठी गोष्ट आहे. कारण त्याच्यानंतरचं मरण जे आहे, शारीरिक मरणामध्ये तर मरणारच आहोत, परंतु आत्म्याचं जे मरण आहे त्या मरणाकडे कोणी जावं नाही. म्हणून खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलं. आम्हाला आध्यात्मिक जगामध्ये जगायला शिकलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्ही जगिक जगामध्ये जगत आहोत. एखाद्याकडे गाडी बघितली, आम्हाला पण गाडीची गरज वाटते. एखाद्याचा बंगला बघितला, आम्हाला वाटतं आमचंही घर चांगलं बंगल्यासारखं असावं, मोठं असावं. कोणीतरी हॉटेलमध्ये जाताना दिसले की आम्हाला वाटतं की आमच्याकडे पण इतके पैसे असावेत की आम्ही पण चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं. मनुष्य आहोत, वाटू शकतं, विचार येऊ शकतात. परंतु ज्या वेळेला आम्ही वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेला आम्हाला हे का असा विचार का येत नाही की ज्या येशूने माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती रक्त वाहिले, त्या येशूने मला माझा वधस्तंभ उचलून घ्यायला सांगितले, तो आजपर्यंत मला घ्यायला जमलेलं नाही, तर का यापुढे मी तो प्रयत्न करावा नाही. कधीतरी हा प्रश्न पण पडू द्या.
या जेलरला प्रश्न पडलाय की मी काय करू म्हणजे माझं तारण होईल. असंच एक श्रीमंत व्यक्ती मत्तयकृत शुभवर्तमानात 19व्या अध्यायात आणि 16व्या वचनांमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल की एक श्रीमंत व्यक्ती आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि तो म्हणतो की गुरुजी, माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. आणि येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की जा आणि आज्ञांचं पालन कर. खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊ नको, आपल्या आईबापाचा सन्मान कर. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याला या गोष्टी सांगतोय तेव्हा तो म्हणतो की या सगळ्या गोष्टी मी माझ्या तरुणपणापासून पाळत आलोय. येशू त्याला म्हटलं की तुझ्यामध्ये एक कमतरता आहे, एक उणीव आहे. जा, तुझा असल नसेल ते विक आणि गोरगरिबांना वाटून टाक. पण तो खिन्न झालाय आणि दुःखी मनाने तिथून निघून गेलाय, कारण त्याचा सगळा जीव पैशामध्ये अडकलेला होता. आज तुमचा जीव कशामध्ये अडकलाय? थोडासा विचार करा. जगिक गोष्टींमध्ये अडकून पडलेले आहात काय? पैशामध्ये जीव अडकलाय, प्रॉपर्टीमध्ये जीव अडकलाय. मरणानंतर काय घेऊन जाणार आहात? त्या श्रीमंत व्यक्तीला येशूने सांगितलं, स्वतः येशू तोंडोतोंड त्याच्या संगती बोलत होता, परंतु त्याने येशूचा नाकार केलाय आणि त्या पैशांचा स्वीकार केलाय. ते पैसे त्याला गोरगरिबांमध्ये वाटायची इच्छा झाली नाही. त्याची प्रॉपर्टी तिला तो चिटकून बसला. त्याचं काय झालं असेल पुढं मी नाही सांगू शकत, पण आमचं मन, आमचं अंतःकरण कुठे लागलेलं आहे? आणि आमच्या जीवनात जर आमचं तारण झालं नसेल, जर आम्ही त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नसेल, तर स्वर्गीय राज्य आमच्यासाठी कसं असेल? आज विचार करायला शिका प्रियांनो. योहानकृत शुभवर्तमानात 3ऱ्या अध्यायात 3ऱ्या वचनामध्ये गेलात तर निकोदेम नावाचा यहुद्यांचा एक अधिकारी आहे आणि येशू तिथे सांगतो की नव्याने जन्माला वाचून कोणाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. आणि हा निकोदेम विचारतो की आता नवीन जन्म कसा काय? मी माझ्या आईच्या उदरामध्ये परत कसा काय जाऊ शकतो? आध्यात्मिक नवीन जन्माबद्दल प्रभू येशू ख्रिस्त बोलत होता. आणि हेच आम्ही सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो की येशू जीवन बदलतो. येशू तुमच्या जीवनातल्या सगळ्या त्या समस्या, ते वाईट विचार, ते वाईट गोष्टी, वाईट व्यसन, याच्यातून तुम्हाला तो बाहेर काढतो. तो तुमची जात बदलत नाही, तुमचा धर्म बदलत नाही, तुमचं नाव बदलत नाही, तुमचं कुळ बदलत नाही, तुमचं गोत्र बदलत नाही, तुमची कुठलीच गोष्ट येशू या जगामध्ये बदलायला आलेला नाही. येशू तुमचं जीवन बदलायला आलाय. हालेलुया. आणि ही गोष्ट अनेकांना आजही समजत नाहीये. तो प्रभू येशू ख्रिस्त त्या निकोदेमाला म्हणतोय की नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. यहुद्यांचा अधिकारी, पण त्यालाही प्रश्न पडलाय की नवीन जन्म कसा काय मिळेल? श्रीमंत व्यक्ती, ज्याच्याकडे नोकर चाकर आहेत, ज्याच्याकडे सगळं काही आहे, धन दौलत, संपत्ती, प्रॉपर्टी, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यालाही प्रश्न पडलाय की माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. इकडे हा जेलर पण विचारतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय केलं पाहिजे. आज आम्हाला हे प्रश्न का पडत नाहीयेत? हा मोठा प्रश्न आहे. लुकृत शुभवर्तमानात 9व्या अध्यायात 25व्या वचनामध्ये असं म्हटले की जगातील सर्व काही कमवले, परंतु आपल्या आत्म्याचा, आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर काय कमवलं? सिकंदर ज्यावेळेस मेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मरण्या अगोदर की माझे दोन्ही पण हात त्या पेटीच्या बाहेर ठेवा, जगाला समजू द्यात की मी जाताना काहीच घेऊन गेलेलो नाहीये. अर्ध जग ज्याने जिंकलं होतं त्यांनी काहीच नेलेलं नाही. तुम्ही काय कमवायच्या मागे लागलेला आहात? जगातल्या गोष्टी मिळवण्यासाठी धडपड करत आहात? करा, निश्चित करा, परंतु त्याच वेळेला तुमच्या आत्म्याचं तारण व्हावं. तुम्ही सार्वकालिक जीवनात जावेत.
याच्यासाठी त्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताने मोठी किंमत चुकवलेली आहे. या गोष्टीकडे देखील तुमचं लक्ष असू द्या. त्याच्यावरती विश्वास ठेवा, म्हणजे तुमचं तारण होईल. रोमकरास पत्रामध्ये सांगितलंय 8व्या अध्यायामध्ये 9व्या वचनांमध्ये, मुखाने कबूल कर आणि अंतःकरणाने विश्वास ठेव, म्हणजे तुझं तारण होईल. तुमच्या मुखाची कबुली, तुमच्या अंतःकरणाचा विश्वास तुम्हाला तारण देण्यासाठी पुरेसा आहे. आम्ही मुखाने कबूल करणारे लोक असले पाहिजे की येशू हा प्रभू आहे, येशू हा जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. योहान 3:16 सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुम्हाला सार्वकालिक जीवन हवंय का? तुम्हाला आज तो सुटका द्यायला तयार आहे. या जेलरचं तारण झालंय, त्याने विश्वास ठेवलाय. ज्या वेळेला पौलाने त्याला अजून येशूबद्दल काही गोष्टी सांगितल्या, त्यावेळेस त्याने बाप्तिस्मा घेतला आणि त्यांना घरी नेऊन जेवण चारलंय. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केलाय, असं तिथं सांगितलंय. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलंय. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याही हृदयाच्या दरवाजावरती ठोकत आहे. आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमचंही हृदयाचं दार ठोकत असताना तुम्ही त्याला आतमध्ये घ्यायला तयार आहात का? आज तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्याही जीवनामध्ये तुम्हाला सुटका द्यायला तयार आहे. या भारताला 1947 साली 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आम्ही सगळे भारतीय आझाद झालो, स्वतंत्र झालो. परंतु पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी आला. हालेलुया. त्या पापाच्या गुलामगिरीतून आम्ही आजही बाहेर पडलेलो नाही. आजही आमच्या हातून छोटी मोठी पापं होतच असतात. मग त्या पापांमधून बाहेर पडण्यासाठी, त्या पापांची क्षमा मिळण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेला. आजही अनेक ठिकाणी बळी देण्याची प्रक्रिया आहे. कोंबडं कापलं जातं, मेंढरू कापलं जातं, बकरं कापलं जातं, कुठेतरी नवस केला जातो. या सगळ्या ज्या गोष्टी केल्या जायच्या त्या पूर्वीच्या काळची ती प्रथा होती. पहिलं पाप ज्या वेळेला आदाम आणि हवेने केलं त्यावेळेस ती बळी देण्याची पद्धत परमेश्वराने लावून दिली. परंतु त्या परमेश्वराने पाहिलं की लोक सातत्याने काय करतात? पाप करतात आणि बळी देतात, पाप करतात आणि बळी देतात. त्या पापातूनच बाहेर निघावं म्हणून त्या परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला, जे की पवित्र रक्त या जगासाठी हवं होतं. आणि ज्यावेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते पवित्र रक्त वाहिलंय, ते पवित्र रक्त त्याने सांडलंय, त्याने तुमचं माझं पाप स्वतःवरती घेतलंय. आणि तो म्हणतो की आता इथून पुढे तुम्ही पापाचे गुलाम नाही, पापाच्या गुलामगिरीत नाही. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तुम्ही त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर निघालेले आहात. आम्ही मनुष्य आहोत, आम्ही चुकणारे आहोत, आम्ही कुठे ना कुठे कधी ना कधी चुकतो. चुका प्रत्येकाच्या हातून होतात, कोणीच असं नाही की जो चुकला नाही. परंतु पश्चाताप आमच्यासाठी दिलेला आहे, देवावरचा विश्वास आमच्यासाठी दिलेला आहे. आणि एखादी दुसरी चूक झाली म्हणजे परमेश्वर लगेच उचलून आम्हाला फासावरती चढवत नाही. तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटणारा तो परमेश्वर आहे. तो म्हणतो आई कदाचित आपल्या पोटच्या मुलाला विसरून जाईल, तर परमेश्वर म्हणतो मी तुला कधीच विसरणार नाही. प्रियांनो, आज विश्वास ठेवा. या जेलरचं तारण झालंय, पण श्रीमंत व्यक्तीने मात्र त्याला नाकारले. त्या पौलाला येशूचा आवाज आला आणि त्या पौलाचं जीवन बदललंय. श्रीमंत असणारा पौल, त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. हुशार असणारा, सनेद्रित सभेचा होणारा पुढचा अध्यक्ष असणारा पौल, परंतु त्याने त्या सगळ्या गोष्टी नाकारल्यात. आणि तो म्हणतो मी जगतो असे नाही, तर इथून पुढे ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. आम्ही मात्र आजही आमच्या स्वतःसाठीच जगत आहोत. त्या देवासाठी कधीतरी जगायचा प्रयत्न करूया.
त्या देवावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करूया. खऱ्या मनाने, खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतकरणाने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. तो परमेश्वर तुम्हाला अद्भुतरित्या आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला आज आशीर्वादांची घोषणा करण्यासाठी नाही, परंतु तारणाची घोषणा करण्यासाठी मी आज ही वचनं घेऊन तुमच्या समोर आलो. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला खूप बंगले, गाड्या, प्रॉपर्टी देण्यासाठी या जगात आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तो तुम्हाला आणि मला पापांची क्षमा देण्यासाठी. आम्ही जे हरवलेले होतो, आमचा जो देवापासून आम्ही जे विभक्त झालेलो होतो, त्या देवाशी आमचा समेट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय. आणि म्हणून त्या देवावर विश्वास ठेवा. त्या परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्या जवळ यावं. याकोबाच्या पत्रामध्ये म्हटले, तो म्हणतो की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुम्हा जवळ येईल. परमेश्वराने मनुष्य बनवताना त्याला मातीतून निर्माण केलं आणि म्हणूनच तो पुन्हा मातीमध्येच जाऊन मिळतो. त्या मातीमधून निर्माण केलेल्या मनुष्याला भेटण्यासाठी देव स्वर्ग सोडून खाली उतरून यायचा. त्या आदामासंगती तो रोज बोलायचा. परंतु ज्या सैतानाला त्याने स्वर्गातून खाली पाठवलं होतं, पृथ्वीवर टाकून दिलं होतं, त्या सैतानाला परमेश्वराला भेटण्यासाठी स्वर्गामध्ये जावं लागतं. अद्भुत गोष्ट आहे ना. तो देव आजही तुमच्या माझ्यासाठी स्वर्ग सोडून खाली उतरून येतो. या पाऊलाकडेच पाहिलं तर इथे त्याने भूकंप घडून आणलाय. त्या सगळ्या बंदी शाळेचे सगळे दरवाजे उघडले गेलेत, सगळ्यांची बंधनं तुटलीत, सगळेचे सगळे कैदी पळून जाऊ शकले असते. त्या जेलरला सुसाईडच करावं लागलं असतं. त्या तलवारीने स्वतःचा घात करून घ्यावा लागला असता. परंतु परमेश्वराने अद्भुत योजना केली होती. कदाचित त्या जेलरचंही तारण त्या पौलाच्या द्वारे परमेश्वराला करायचं होतं. आज ही सुवार्तेची वचनं तुमच्या समोर मी घेऊन आलोय. तुम्ही ऐकत असताना कदाचित आजही ती परमेश्वराची योजना असेल की तुमचं तारण व्हावं. तुम्ही त्या तारणाकडे चाललेले आहात काय? परमेश्वराची आजही योजना आहे तुम्हाला भेटण्याची. आजही त्याची इच्छा आहे तुमच्या जवळ येण्याची. आजही त्याची इच्छा आहे की तुमच्या संगती त्याला सहभागिता हवी आहे. तुम्ही तयार आहात काय? थोडासा विचार करा प्रियांनो. आज आपल्या मनाची तयारी करा. तो परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. तुमच्या सगळ्या समस्या त्याला ठाऊक आहेत. तुमच्या अडचणी त्याला ठाऊक आहेत. तुमच्या जीवनातले प्रश्न त्याला ठाऊक आहेत. तो म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. आम्ही शोधत नाही. जो देव आम्हाला सार्वकालिक जीवन देऊ इच्छितो त्याला आम्ही शोधायचा प्रयत्न करत नाही. जो देव आमच्या समस्यांमधून आम्हाला सुटका देतो त्या देवाकडे आम्ही जाऊन कधी मागण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही नको त्याच गोष्टींकडे मागत बसतो. विचार करा, आज विचार करा. यशायाच्या पुस्तकामध्ये 1 अध्याय 3 वचनामध्ये असं सांगितले, बैल आपल्या धन्याला ओळखतो, गाढव आपलं ठाणं ओळखतं, परंतु माझे लोक मात्र मला ओळखत नाहीत. बैलाला माहिती आहे त्याचा मालक कोण आहे. गाढवाला माहिती आहे त्याचा मालक किंवा त्याचं ठाणं, त्याचं घर कुठं आहे, त्याला कुठं जाऊन संध्याकाळी थांबायचंय हे त्या गाढवाला देखील माहीत आहे. परंतु आम्ही सो कॉल्ड देवाचे म्हटलेले लोक, ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केले, त्या परमेश्वराचे आम्ही लोक, त्या परमेश्वराला आजही आम्ही ओळखत नाहीत. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रियांनो, आज विचार करा. थोडासा मनाला, थोडासा बुद्धीला आज ताण पडू द्या. तुमच्या अंतःकरणाचे चक्षु आज उघडले जाऊ द्यात. आणि तो परमेश्वर काय आहे, आम्हाला तारण कसं प्राप्त होईल, याच्याकडे आज आम्ही आमचं थोडंसं लक्ष लावण्याचा प्रयत्न करूया. विचार करा. आज तुमच्या जीवनात तुम्ही सगळ्या प्रकारच्या त्रासातून, दुःखातून, समस्येतून जात असाल. आज त्या समस्या सोडवण्यासाठी
प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी हजर आहे. आम्हाला गरज आहे त्याला हाक मारायची, आम्हाला गरज आहे त्याच्यावर विश्वास ठेवायची, आम्हाला गरज आहे अंतःकरणापासून त्याच्या जवळ येण्याची. या तर छोटीशी प्रार्थना करूया. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यानंतर थांबूया आपण. धन्यवाद देतो जिवंत सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुला देत तुझ्या दयास्थाना पुढे येतो. दया कर, कृपा कर. पुन्हा एकदा परमेश्वरा तुझं सामर्थ्य, तुझं ज्ञान, तुझी बुद्धिमत्ता आम्हा प्रत्येकाला पुरव जिवंत देवा, जेणेकरून आम्हाला समजेल की आम्हाला तारणाची गरज आहे. होय परमेश्वरा, ज्या प्रकारे यहुद्यांचा अधिकारी निकोदेम त्या येशूकडे आला आणि म्हणतो की नवीन जन्म कसा प्राप्त होईल. होय जिवंत देवा, श्रीमंत व्यक्ती त्या येशूकडे गेला आणि विचारतो की मला तारण कसं मिळेल. परमेश्वरा, हा जेलर देखील त्या पौलाकडे गेलाय आणि त्याला म्हणतो की मी काय करू म्हणजे माझं तारण होईल. परमेश्वरा, आमच्यातील प्रत्येकाला हे प्रश्न पडू देत जिवंत देव. आम्हाला त्या तारणाची गरज आहे. होय परमेश्वरा, आम्हाला पापामध्ये मरू देऊ नकोस, तर त्या पापातून तू आम्हाला बाहेर काढ. आम्ही प्रत्येक जण पापी आहोत. या जगातील प्रत्येक मानव परमेश्वरा कोणीच नीतिमान नाही असं तुझं वचन सांगतं. प्रत्येकाने पाप केलं आहे आणि प्रत्येक जण देवाच्या गौरवाला अंतरलेले आहेत. परंतु तुझं वचन सांगतं की येशूचं रक्त आम्हाला सगळ्या पापांपासून शुद्ध करते. होय जिवंत देवा, आणि म्हणून आज आम्ही विश्वास ठेवतो. तुझं वचन सांगतं की विश्वास ठेवा, मुखाने कबूल करा की येशू हा प्रभू आहे म्हणजे तुमचं तारण होईल. माझ्या देवा, आज आम्ही विश्वास ठेवतो की येशू हा प्रभू आहे. आम्ही सगळेजण म्हणतो परमेश्वरा की येशूच्या नावामध्ये आम्हाला तारणाची गरज आहे. तू आम्हा प्रत्येकाला सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडव माझ्या देवा, अशी आम्ही आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. दया कर, कृपा कर. आमच्या प्रत्येकाच्या चुकांची, पापांची, अपराधांची क्षमा कर. आणि माझ्या स्वर्गीय देवा, तू आम्हाला पुन्हा एकदा तुझ्या जवळ घे, अशी आम्ही आज तुला विनंती आणि प्रार्थना करतो. दयाळू, कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध परमेश्वरा, तू पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाचा ताबा घे. येशू म्हणतो की मी तुमच्या हृदयाचं दार ठोकत आहे. तुम्ही जर ते उघडताल तर मी आत येईल, तुमच्या बरोबर जेवण करेल. होय परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण आज तुला म्हणतो की आम्ही आमचं अंतःकरणाचं दार उघडत आहोत. तुला विनंती करतो की परमेश्वरा, ये आमच्या प्रत्येकाच्या हृदयात, ये आमच्या जीवनात, ये आमची जीवन बदलून टाक परमेश्वरा. आमचा पापमय स्वभाव काढून टाक आणि परमेश्वरा तुझ्या स्वभावामध्ये तू आम्हाला घडव जिवंत देवा. पुन्हा एकदा आमच्या मनाची, आमच्या हृदयाची तू तयारी कर परमेश्वरा. आम्ही प्रत्येक जण ज्या प्रश्नात, समस्यात, त्रासात, अडीअडचणीत, दुःखात, आजारात आहोत परमेश्वरा, त्या प्रत्येकामधून तू आम्हाला प्रत्येकाला बाहेर काढ आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी लागणारं ज्ञान, बुद्धी, शक्ती, सामर्थ्य तू आम्हाला पुरव. जगामध्ये रममान होण्यापेक्षा तुझ्या वचनांमध्ये रममान होणारं जीवन तू आम्हाला प्रत्येकाला दे. हीच आज तुला नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला जिवंत देवा तुझ्या पवित्र हातात घे आणि तू प्रत्येकाला आशीर्वादित कर माझ्या देवा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांना त्या तारणाची उत्सुकता लागू देत माझ्या देवा. प्रत्येकाचं अंतःकरण परमेश्वरा आज त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरा तू कार्य कर आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जिवंत देवा एक नवीन खळबळ माजू देत परमेश्वर. होय माझ्या देवा, ते तारण मिळवण्यासाठी मी काय करावं याची खटपट त्यांनी करावी. जिवंत देवा, याचा शोध त्यांनी घ्यावा, अशी दयाकृपा तू प्रत्येकावरती कर. आणि परमेश्वरा, त्या येशूपासून मिळणाऱ्या तारणाकडे त्यांना जाता येऊ देत, अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ देत तुझ्या नावाचा गौरव प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक जण जे कोणी कुठल्या त्रासात, आजारात, विकारात असतील, समस्यांमध्ये असतील, अडीअडचणींमध्ये असतील, माझ्या देवा तुला विनंती करतो येशूच्या नावात तू प्रत्येकाची सुटका दे. प्रत्येकाला तू अद्भुतरित्या आरोग्याचा स्पर्श कर. प्रत्येकाला जिवंत देवा तू अद्भुतरित्या सुटका दे आणि तुझ्या नावाचा तू गौरव करून घे, अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ देत सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी. पुन्हा एकदा या वेळेबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. तुला धन्यवाद म्हणतो, तुला गौरव देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व विनंती आणि प्रार्थना केली म्हणून तू ऐक पिते. आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, प्रार्थना करा, विश्वास ठेवा आणि पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.